श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या 29 जून वार सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे ज्येष्ठ पौर्णिमा. वट पौर्णिमा या नावाने सुद्धा या पौर्णिमेला ओळखलं जातं. उद्याचा दिवस हा अतिशय अत्यंत खूप खास आणि तितकाच महत्वाचा आणि प्रभावी असल्यामुळे या दिवशी खास करून आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय जे आहेत तर ते आवर्जून करायचे आहे. कारण की असा पवित्र दिवस हा नेहमी नेहमी येत नाही. वर्षातूनच आपल्याला एकदाच हा दिवस मिळत असतो आणि या दिवशी होईल तेवढी जास्तीत जास्त सेवा करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा असतो. कारण उद्या सुवासिन महिलांचा सर्वात मोठा आनंदाचा उत्सवाचा सण म्हणजे वट सावित्री पौर्णिमा ही साजरी केली जाणार आहे. यंदाची वट पौर्णिमा अनेक शुभयोगाने युक्त आहे, ज्यामुळे या दिवशी केलेल्या पूजेचं आणि उपायांचं सेवेचं फळ आपल्याला कितीतरी अधिक पटीने शीघ्र फळ मिळणार आहे. हे व्रत केवळ पतीच्या दीर्घायुष्यासाठी नाही तर संपूर्ण आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी, घराच्या आर्थिक स्थिती सुधारवण्यासाठी आणि मुलांच्या उत्तम प्रगतीसाठी अतिशय अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो. तर म्हणूनच आपल्याला उद्याच्या म्हणजेच वटपौर्णिमेच्या दिवशी सर्वात अचूक आणि शुभ मुहूर्तांवरती कोणत्या पूजेला ताटात कोणत्या वस्तू असणे अत्यंत अनिवार्य आहे. त्याचबरोबर वडाच्या झाडाची योग्य पूजा पद्धत कशी करावी अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर आपल्याला उद्या पौर्णिमा असल्यामुळे, कारण की बघा पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये यावी, आपल्या घराकडे आकर्षित व्हावी यासाठी आपल्याला उंबरठ्यावरती एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून ठेवायची आहे. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात अखंड स्वरूपात निवास करेल. आता ही वस्तू कोणती असणार आहे, कशा पद्धतीने ठेवायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्स मध्ये जय माता लक्ष्मी आवर्जून लिहा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो उपाय अतिशय अत्यंत प्रभावशाली असणार आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश जे आहे तर ते नक्कीच मिळेल. त्याचबरोबर तुमच्या मनातील अगदी कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होईल. बघा, आपण उपाय ज्या वेळी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करतो ना तर त्या उपायांचं फळ जे आहे तर ते नक्कीच आपल्याला उशिराने का होईना परंतु ते मिळतच असतं. म्हणून आपण ज्यावेळी उपाय करतो त्यावेळी आपल्या मनामध्ये श्रद्धा असणं गरजेचं आहे. म्हणून मनापासून भक्ती करा, निस्सीम सेवा करा, तरच आपल्याला केलेल्या उपायांचं सेवेचं फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं. कारण की कोणतीही पूजा किंवा व्रत जेव्हा आपण योग्य मुहूर्तावरती करतो तेव्हा त्याचं आध्यात्मिक फळ आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं. यंदा ज्येष्ठ पौर्णिमा तिथी कधी सुरू होत आहे आणि कधी संपत आहे हे देखील जाणून घेणं महत्वाचंच आहे ना, बरोबर. पौर्णिमा तिथी आज संध्याकाळी लागणार आहे आणि उद्या दिवसभर पौर्णिमा असणार आहे. सुवासिन महिलांनी वटवृक्षाची पूजा करण्यासाठी सकाळी लवकर उठायचं आहे. शक्य असेल तर ब्रह्म मुहूर्तावरती जास्तीत जास्त उठण्याचा प्रयत्न करा. आता या मुहूर्तामध्ये लवकर उठण्याचा प्रयत्न करा आणि स्वच्छ स्नान करायचं आहे. मुहूर्ताच्या वेळेत आपण पूजा संपन्न करावी, परंतु राहुकाळ आणि भद्रकाळ टाळून जर आपण पूजा केली तर त्याचं अजून चांगलं फळ जे आहे, शीघ्र फळ आपण म्हणतो ना, तर ते आपल्याला मिळत असतं. बघा, आपण बघूया की वटपौर्णिमेच्या पूजेच्या ताटात कोणत्या वस्तू असणं ह्या गरजेच्या आहेत. कारण अनेकदा घाई गडबडीमध्ये महत्वाच्या वस्तू ज्या आहेत तर त्या आपण घरी विसरून जातो. सर्वात आधी आपल्याला एक ताट घ्यायचं आहे. ताटामध्ये हळदी, कुंकू, अखंड अक्षता, अत्तर ठेवायचं आहे. पूजेसाठी आपल्याला पांढरा सुती धागा जो आहे तर तो लागणार आहे, किंवा मग तुम्ही रक्षासूत्राचा धागा घेतला
तरी देखील चालणार आहे। नैवेद्यासाठी 5 प्रकारची फळं, ज्यामध्ये खास करून आंबा खूप शुभ मानला जातो। याशिवाय घरामध्ये तयार केलेली खीरपुरी किंवा पुरणाची पोळी, त्याचबरोबर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घेतला तरी देखील चालेल, किंवा मिठाई घेतली पिवळी तरी देखील चालणार आहे। आता वडाच्या झाडाला अर्पण करण्यासाठी विड्याची पानं, सुपारी, नाणी, बदाम, खारीक, खोबरं हे आपल्याला घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे ताटात सौभाग्याचं वाण म्हणजे अंगड्या, त्याचबरोबर काळे मणी, काजळ, मेहंदी, फणी, एक छोटासा आरसा, आपल्याला हे जे सामान आहे ना ओटीचं, तर ते देखील घ्यायचं आहे। या सर्व वस्तू एकत्र करून घ्यायच्या आहे। पूजेसाठी आपल्याला वडाला किंवा सुवासिनींना आपण जे अर्पण करतो, ओटीमध्ये जे देतो ते वाण आपल्याला घ्यायचं आहे। ओटीमध्ये तुम्ही खारीक देऊ शकता, खोबऱ्याच्या तुकड्याने ओटी भरू शकता, किंवा मग आंबा देऊ शकता ओटीमध्ये। त्याचप्रमाणे कच्चं दूध जे आहे गाईचं मिळालं तर अतिशय उत्तम, नाही मिळालं तर हरकत नाही, तुम्ही म्हशीचं घेतलं तरी देखील चालणार आहे। वटवृक्षाला तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून दूध जे आहे कच्चं तर ते अर्पण करायचं आहे। हे सर्व वस्तू आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायच्या आहे। छान प्रकारे आपल्याला दिवा धूप ताटामध्ये घ्यायचा आहे। वडाच्या झाडासाठी आपल्याला पूजा करण्यासाठी ताट आपल्याला छान पद्धतीने तयार करून घ्यायचं। वडाच्या झाडाजवळ गेल्यानंतर सर्वात आधी त्या जागी आपल्याला स्वच्छता करून घ्यायची आहे। जर शक्य असेल तर झाडाच्या मुळाशी थोडंसं पाणी किंवा गंगाजल आपल्याला अर्पण करायचं आहे। झाडाच्या बुंद्यापाशी हळदी कुंकू, आपण जे दूध सोबत घेतलेलं आहे ते अर्पण करायचं आहे। आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या, फूल अर्पण करायचं आणि ताटात आणलेलं वाण, फळं, नैवेद्य व वडाच्या मुळाशी आपल्याला अर्पण करायचे आहे। त्याचबरोबर दिवा अगरबत्ती ओवाळून वटवृक्षाची मनोभावे आपल्याला आरती करायची आहे। मनोभावे प्रार्थना करायची आहे। हे वटवृक्ष ज्याप्रमाणे तू अक्षय आणि अमर आहेस ना, त्याचप्रमाणे माझ्या पतीला उदंड आयुष्य राहू दे, आरोग्य चांगलं लाभू दे, सौभाग्य अखंड राहू दे, अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे। या पूजेतील सर्वात महत्वाचा विधी म्हणजे वडाला आपण ज्यावेळी धागा गुंडाळतो ना, हातामध्ये सुती धागा घेऊन वडाच्या झाडाला प्रदक्षिणा करतो। आपल्या परंपरेनुसार किमान 7 प्रदक्षिणा आवर्जून कराव्यात। प्रत्येक प्रदक्षिणा घालत असताना मनात पतीच्या दीर्घायुष्याचा, उत्तम आरोग्याचा आणि मुलांच्या यशाचा ध्यास आपल्याला करायचा आहे। प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावरती धागा तिथेच आपल्याला व्यवस्थित बांधून ठेवायचा आहे। वडाच्या पारंबीला स्पर्श करून आशीर्वाद घ्यायचा आहे आणि हवेत बघा अशा पद्धतीने या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला करायच्या। आणि आता आपण बघणार आहोत की चमत्कारिक उपाय आपल्याला कोणता करायचा आहे, तो म्हणजे उंबरट्या संबंधित आहे शास्त्रामध्ये। आणि महत्वाचा उंबरटा हा शास्त्रामध्ये अतिशय पवित्र आणि महत्वाचा मानला जातो। उंबरटा हा केवळ 2 खोल्यांचा जोडणारा भाग नाही, तर तो आपल्या घरात येणारी सकारात्मक ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा रोखणारा, त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला आकर्षित करणारा मानला जातो। उंबरठा हा आपल्या घराचा मुख्य केंद्रबिंदू मानला जातो। असं मानलं जातं की उंबरठ्यावरती माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू देवांचा पहारा असतो, त्या ठिकाणी निवास करत असतात। ज्या घराचा उंबरठा स्वच्छ आणि पुजलेला असतो तिथे दरिद्री लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही। वट पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच या अत्यंत पवित्र तिथीला संध्याकाळच्या वेळी किंवा रात्री तुम्हाला हा खास करून उपाय करायचा आहे। सर्वात आधी तुमचा मुख्य उंबरठा जो आहे तर तो तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला उंबरठ्यावरती हळद मिक्स केलेलं पाणी थोडंसं शिंपडायचं आहे, पुसून घ्यायचं आहे। उंबरठ्यावरती तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे। बरोबर मध्यभागी उजव्या बाजूला तुम्हाला व्यवस्थितपणे अगोदर उंबरठ्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं, उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं। मध्यभागी उजव्या बाजूला 1 रुपयाच्या तांब्याचं किंवा कोणतंही नाणं तुम्हाला ठेवायचं, त्यावरती एक गोमती चक्र ठेवायचं, पिवळी कवडी ठेवायची। उंबरठ्याच्या मधोमध तुम्ही हे ठेवू शकता, किंवा मग तुम्ही घरातून बाहेर जाता त्यावेळी उजव्या साईडला ठेवलं तरी देखील चालणार आहे, एका साईडला कुणीकडनंही, कारण की मध्ये आपण जर ठेवलं तर पाय लागण्याची भीती असते आणि ते तुम्ही एका साईडला ठेवलं तरी हरकत नाही। तुमच्या घरी जर छोटी मुलं नसेल तर तुम्ही मध्ये ठेवलं तरी देखील चालणार आहे, ही तुम्हाला ठेवायचं आहे। परंतु हळदीचं लेपन उंबरठ्याला करणं गरजेचं आहे।
छानसं आपल्याला उद्याच्या दिवशी आंब्याचं तोरण आपल्या दरवाजाला लावायचं आहे, मनोमन आपल्याला पूजन करायचं आहे आणि नंतर ह्या वस्तू मी ज्या तुम्हाला सांगते ना तर त्या वस्तू तुम्हाला उंबरठ्यावरती बरोबर ठेवायच्या आहे। आता बघा, मग तुमच्याकडे तांब्याचं नाणं असेल तर घेतलं तरीही चालेल, त्यावरती एक पिवळी कवडी ठेवायची आहे। पिवळी कवडी अगदी नसेलच गोमती चक्र ठेवा, या वस्तू नसतील तर एक अखंड लवंग, एक वेलची जी आहे तर ती ठेवा, थोडीशी पिवळी मोहरी एका लहान कपड्यामध्ये, लाल कपड्यामध्ये बांधून किंवा थेट उंबरठ्याच्या कोपऱ्यात ठेवा। या वस्तू समृद्धी खेचून आणण्यासाठी अतिशय अत्यंत प्रभावशाली मानल्या जातात। या वस्तू ठेवल्यानंतर त्यावर एक गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला आवर्जून तिथे लावायचा आहे, धूप लावायचा आहे। दिव्याची वात ही तुम्हाला आतल्या बाजूला असं करायची आहे किंवा मग उत्तर दिशेला करायची आहे। हा उपाय करताना मनामध्ये तीव्र इच्छा ठेवा की माझ्या घरातील जी काही अलक्ष्मी आहे, गरिबी आहे, कर्ज आहे, दारिद्र्य आहे तर ते कायमचं संपून गेलेलं आहे। माझ्या पतीची उत्तरोत्तर गती होत आहे, माझ्या घरामध्ये खूप पैसा येत आहे, अशा सकारात्मक भावना तुम्हाला मनामध्ये व्यक्त करायच्या आहे। त्याचप्रमाणे तिथेच तुम्हाला थोडंसं हळदी, कुंकू, अक्षदा, लाल फूल अर्पण करायचं आहे। भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीचं तुम्हाला स्मरण करायचं आहे, ध्यान करायचं आहे, उंबरठ्याला नमस्कार करायचा आहे। दोन्ही बाजूला तुम्हाला स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक मध्ये 4 डॉट द्यायचे आहे, साईडला 2-2 लाईन देखील ओढायच्या आहे। अशाच पद्धतीने तुम्हाला उंबरठ्याचं पूजन जे आहे तर ते देखील करणं गरजेचंच आहे। उंबरठ्यावरती ज्या ठिकाणी आपण ह्या वस्तू ठेवलेल्या आहेत ना त्या ठिकाणी तुम्हाला अष्टलक्ष्मी म्हणून 8 प्रतीक, 8 हळदी कुंकवाचे बोट जे आहेत तर ते लावायचे आहेत। म्हणजे तुम्ही ठिपका, टीका पण जे काय म्हणतो ना तर ते दिलं तरी देखील चालणार आहे। आता त्यामध्ये धनलक्ष्मी, संतान लक्ष्मी, गजलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, अष्टलक्ष्मी, वैभव लक्ष्मी, दिनलक्ष्मी ही सर्व तुम्हाला नावं जी आहेत ना तर ती घ्यायची आहे। त्या सर्वांचं तुम्हाला तिथे बसून स्मरण करायचं आहे। त्यांना देखील तुम्हाला हळदी, कुंकू, फूल, अक्षदा अर्पण करायचे आहे, धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे। त्यानंतर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णुदेवांना मनोमन प्रार्थना करायची की माझ्या घरातील जी काही गरिबी आहे, अडचणी आहे त्या सर्व दूर होऊ दे व अशी प्रार्थना करायची आहे। वट पौर्णिमेच्या शुभ योगांवरती उंबरठ्यावर हा उपाय केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा ही नक्कीच दूर होते आणि आपला अडकलेला पैसा जो आहे तर तो देखील आपल्याला परत मिळू लागतो। आपली जी काय पैसा येण्याची मार्ग बंद झालेली आहे तर ती देखील खुले होतात, ज्यामुळे आपल्या जीवनातील सर्व जे काही अडचणी आहेत तर त्या नक्कीच नष्ट होतात। करोडपती होण्याची इच्छा असेल तर ती देखील पूर्ण होते। असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे। वट पौर्णिमेचा हा पवित्र सण तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य घेऊन येणार आहे। त्यामुळे या सर्व गोष्टी आवर्जून करा। याच बरोबर तुम्हाला घरामध्ये काही स्तोत्रांचं, मंत्राचं पठण देखील करणं गरजेचं आहे। तर तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे। विष्णू सहस्रनाम हे संस्कृत मध्ये आहे, ते थोडंसं कठीण आहे। ज्यांना पठण करणं शक्य आहे त्यांनी पठण करा, ज्यांना शक्य नसेल त्यांनी मोबाईल वरती लावा आणि तुम्ही एकलं श्रवण केलं तरी देखील चालणार आहे। यानंतर व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे। त्याचबरोबर 16 वेळा महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे, 16 वेळा श्री सुक्तम पठण करायचं आहे। शेवटी तुम्हाला श्री सुक्तम पठण करून झाल्यावरती फलश्रुती जी आहे तर ती देखील पठण करायची आहे। यामुळे काय होतं तर आपण जी काही सेवा केली तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला लवकर मिळत असतं, म्हणून तुम्हाला या सेवा करायच्या आहे। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कुलदेवीचा फोटो असेल, मूर्ती असेल, टाक असेल तर त्यावरती तुम्हाला कुंकुमार्चन जे आहे तर ते देखील करायचं आहे। त्या दिवशी प्रदोष काळी तुम्हाला घरामध्ये शक्य असेल तर भगवान सत्यनारायणाची पूजा करू शकता। यामुळे तुम्हाला खूप चांगला लाभ जो आहे तर तो देखील अनुभवायला मिळेल। तुमची आर्थिक समस्या जी काय आहे तर ती हळूहळू कमी व्हायला लागेल। म्हणजेच काय तर तुमच्या घरामध्ये पैसा यायला सुरुवात होईल। मनापासून तुम्ही उद्यापासून ज्यांना नवीन सत्यनारायण पूजा करायची आहे, व्रत सुरू करायचं आहे, त्यांनी संकल्प करा की मी 12 करेल, 24 करेल
किंवा 11 करेल किंवा 5 करेल 7 करेल असं तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि तुम्हाला तेवढा तुम्ही जेवढ्यांचा संकल्प केलेला आहे सत्यनारायण पूजेचा तर तेवढा पौर्णिमा तुम्ही व्रत करायचं आहे, पूजा करायची आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला सत्यनारायण पूजा जी आहे तर ती सुद्धा करू शकता। उद्यापासून तुम्ही नवीन स्टार्ट करायचं असेल तर करू शकता, हरकत नाही। उद्याचा दिवस चांगलाच आहे। बघा, जीवनातील यामुळे काय होतं तर आपल्या जीवनातील सर्व अडचणी, दुःख, संकटे जे आहेत तर ते दूर होतात आणि माता लक्ष्मी, भगवान विष्णू देवांची कृपा ही आपल्या कुटुंबावरती राहते। उंबरठा हा आपल्या घराचा केंद्रबिंदू असतो। उंबरठ्याच्या संदर्भात काही नियम सुद्धा आपल्याला पाळायचे असतात, ज्यामध्ये तुम्हाला चुकून देखील उंबरठ्यावरती पाय द्यायचा नसतो, कारण ते भगवान आणि माता लक्ष्मीचं स्थान मानलं गेलं आहे। आपल्या घरामध्ये असे छोटे छोटे नियम जे आहेत तर ते घरामध्ये या दिवशी पाळायचे आहे। त्याचबरोबर घरामध्ये या दिवशी वादविवाद होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे। घरामध्ये सुख, शांती, समृद्धी टिकून राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। घरामध्ये कोणत्याही प्रकारचा आपल्याला या दिवशी वादविवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। खास करून उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये गोडाचा पदार्थ जो आहे तर तो बनवायचा आहे, तो म्हणजे खीर। थोडी का होईना तुम्ही ही खीर साबुदाण्याची बनवा, मखाण्याची बनवा किंवा तांदूळाची खीर बनवा आणि याचा नैवेद्य जो आहे तर तो उद्याच्या दिवशी माता लक्ष्मीला अर्पण करायचा आहे। कारण की खिरीचा नैवेद्य हा माता लक्ष्मीला अतिशय अत्यंत खूप आवडीचा मानला जातो, म्हणून प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही खिरीचा नैवेद्य जो आहे तर तो माता लक्ष्मीला अर्पण करत जावा आणि किमान एक वेळा तरी श्री सुक्तम जे आहे तर हे नैवेद्य अर्पण करून झाल्यावरती पठण करा। माता लक्ष्मीला आवर्जून एक गुलाबाचं फूल जे आहे तर ते अर्पण करा आणि तुम्हाला काय अनुभव येतो काही दिवसामध्ये ते कमेंट मध्ये मला नक्की सांगा। फक्त सेवा करत असताना मनापासून करा, श्रद्धेने करा, तरच तुम्हाला त्या उपायांचं सेवेचं फळ जे आहे तर ते मिळणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला काही वस्तू ज्या आहेत तर त्या सांगितल्याप्रमाणे ठेवायच्या आहे। जर तुमच्याकडे एखादी वस्तू नसेल तर तुम्ही स्किप केली तरी देखील चालणार आहे, परंतु प्रयत्न करा की तुमच्याकडे असेल। आता जे ग्रामीण भागातून आपले व्हिडिओ बघितले जातात त्यांना जर नाही एखादी वस्तू मिळाली तर मग तुम्ही ती वस्तू नाही ठेवली एखादी तर हरकत नाही। सांगितल्याप्रमाणे ज्या वस्तू आहेत तुमच्याकडे तेवढ्या ठेवल्या तरी देखील चालणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा छोटासा उपाय उद्याच्या दिवशी करायचा आहे। आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल। ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।